नमस्कार मंडळी. तर तुम्ही पहिला पार्ट बघितला असेल गेट टुगेदरचा. तर आता दुसरा पार्ट तुम्हाला मी दाखवतो, कारण खूप मोठी व्हिडिओ झाली आणि पूर्णच त्यांचं सगळं शूट केलेलं सगळं आपल्याला ॲड करायचं होतं. त्यामुळे एका व्हिडिओमध्ये एवढं ॲड करण्यात तेवढं शक्य वाटत नव्हतं मला, आणि म्हणून मी 2 पार्ट केले. तर दुसरा पार्ट बघा. दुसऱ्या पार्टमध्ये देखील तितकाच आनंद आणि तितकाच उत्साह आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या आठवणी ताज्या करण्याचं काम केलेलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो. आता आपण बाईंचा सत्कार करूया. आपण पुष्पगुच्छ देऊन बाईंचा सत्कार करूया. सर्वांनी टाळ्या वाजवूया. सर्वांनी टाळ्या वाजवा. बाईंचा सत्कार होतोय. पुष्पगुच्छ देऊन, साडी, श्रीफळ देऊन त्याचा सत्कार. एवढे नाही येणार का? बाकी पुढे वा जरा पुढे. आता सुप्रिया पागडे अंगणवाडी मदतनीस म्हणून यांचा सत्कार करतील. हर्षदा दौंडे, गीता गारणे यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन हा सत्कार केला जातोय. नीताबाईकर आपल्या विद्या शिवण अंगणवाडी सेविका सध्याच्या त्यांचा सत्कार करतील. नीताबाईकर. थांब सचिन. गिफ्ट दिले आहे आमच्या बॅचने. हे आमच्या प्रथम वर्ग मित्र या बॅचने या अंगणवाडीसाठी हा गिफ्ट दिले, घड्याळ बनवून. बाईंचे राजूचा सत्कार करतील. आता पुष्पगुच्छ देऊन राजूचा सत्कार. राजू पुढे. सचिन शिगवण यांच्या हस्ते राजू मुळे यांचा सत्कार करूया. आता होतोय सत्कार. आशाबाईच्या सुनेचा सत्कार. प्राजक्ता मुळे. निलिमा मुलूक यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. प्राजक्ता मुळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येते. सत्कार होतोय माधवी टोरे यांच्याकडून. पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार होतोय. योजना हेमंत पागडे यांच्या हस्ते करण्यात येतोय. पुष्पगुच्छ देऊन आशाबाईंचे जावई बटावडे उरुटचे. सेजल मुलूक आशाबाईंच्या सूनबाई यांचा सत्कार मंगल मुलूक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार होतोय. महिला उपस्थित आहेत. तर त्यांच्या कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी उभे राहून त्यांचा आता सत्कार आम्ही करतोय तो त्यांनी स्वीकार करावा.
मुडुपवाडी महिला मंडळ प्रतिनिधी विजया मुलुक शाळा शिकवण सर्व उपस्थित महिलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतात. आमचे जे बॅचचे जे विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी, बालवाडी विद्यार्थी आता जे उपस्थित आहेत 1986 चे बॅच हे सगळे, त्यांचं आता आम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला आम्ही सगळ्यांनी आयोजित केला आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाला आमची हजेरी दाखवली, त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांचं सन्मान चिन्ह देऊन आम्ही अशा वेळेचे असते त्याचं सन्मान चिन्ह देऊन आम्ही गौरव करणार आहोत सर्व विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा. प्रथम नीता रुपाईकर, नीता स्टेजवर या आणि बाईंच्या असते सन्मान चिन्ह. नीता बाईकर मळेवाडीतली, नीता बाईकर मळेवाडीतली सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव होतोय. प्रथम बाईंच्या हस्ते. विद्या पागडे मुलुकवाडीतील मंगल मुलुक सत्कार होतोय. बागेची वाडीतील गीता गारडी खालचा विभाग सत्कार होतोय. माधवी थोरे मळेवाडी बमली माधवी थोरे. माजी सरपंच चंद्रनगर गावचे माजी सरपंच वरचेवाडी येथील प्रदीप पागडे सत्कार होतोय. प्रदीप पागडे यांचा. प्रकाश पागडे यांचा सत्कार होतोय काहींच्या हस्ते. मुंबईमधून खास कार्य मग गावडे संतोष गावडे वरचेवाडीतून यांचा सत्कार होतोय काहींच्या हस्ते. मळेवाडी मधील राकेश शिगवण त्यांचा सत्कार होतोय काहींच्या हस्ते. सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येतोय. संदीप गाडी यांचे. पागडे मनोज मुलुक मुलुकवाडीतील सत्कार होत आहे. मनोज मुलुक वगैरे तयार करून सगळ्यांची नावं जोडणारे असे आमच्या ग्रुपचे ऍडमिन आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी मोलाचा भाग घेणारे असे सचिन शिगवण आमच्या गावचे कार्यकर्ते म्हणजे खूप मोठा आहे. मुंबई मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते सचिन शिगवण यांचा सत्कार होतोय काहींच्या हस्ते. सन्मान चिन्ह देऊ. राजेंद्र बैरामकर बागवाडी हॅलो. आता जयवंत गोरिवले आमच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आमचं खूप मोलाचा या आयोजन करण्यासाठी खूप मोलाचा सहभाग घेतलेला आहे. मेहनत घेतलेली असं जयवंत गोरिवले गोरिवलीवाडी सत्कारामध्ये आणि मला दोघींना आमचे सत्कार केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सेजा देवदेश मुलुक. मी आईंची मोठी सून आहे आणि सर्वप्रथम मी 86च्या बॅचसाठी मी सर्वांचा खूप खूप आभार मानते की माझ्या सासूबाईंचा माझ्या आईचा तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे सत्कार करताय. आम्ही सुद्धा केला आणि त्यांचा गावातही झाला, वाडीतही झाला, त्यांच्या माहेरी सुद्धा झाला. पण खरंच म्हणजे ती जसे बोलले की एक वेगळं पण काहीतरी मिळालं बघायला. तर खूप खूप तुमच्या सर्वप्रथम आभार. आणि आमच्या आईंबद्दल सांगायचं म्हणलं तर एक शिक्षिका म्हणून, एक आई म्हणून, एक सासूबाई म्हणून आणि सर्वात प्रथम परिस्थितीवरती मात करून पुढे कसं जायचं हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सर्वांना शिकवलं आहे आणि त्यांच्यावर शिकण्यासारखं आहे. वाडीत म्हणा किंवा कुठेही म्हणा, कुठच्याही त्या सासू बाईच्या मागे थोडं थांबू देत नाही की तुम्ही पुढे जा, तुम्ही बोलायला शिका. सर्व म्हणजे काही ना काही चांगलं शिकवत आहेत त्या. आणि
आणि अजूनही आम्हाला आता आम्ही ज्या नवीन आलेत सगळ्या त्यांना पुढे जायला पुढे बोलायला प्रोत्साहन देत आहेत. तसंच माझे जाऊबाई बोलले की त्या जशा कठोर स्वभावाच्या आहेत, कडक स्वभावाच्या, तितक्याच गोड आणि प्रेमळ स्वभावाच्या सुद्धा आहेत. आणि त्यांच्याकडून खूप शिकण्याची गोष्ट म्हणजे ते खरंच इतक्या खडतर परिस्थितीतून कसं बाहेर जायचं, कसं मोठं व्हायचं हे त्यांच्याकडून खूप खूप शिकण्यासारखं आहे. मी माझ्या सासूबाई म्हणून, माझी आई म्हणून मी त्यांचा खूप खूप अभिमान मानते. आणि गेट टुगेदर म्हणजे काय हे आम्ही सुद्धा अनुभवलं आहे. कारण आता एप्रिलमध्येच माझ्या स्कूलचा 2004च्या बॅचचा आम्ही सुद्धा गेट टुगेदर केला. एक लहानपण आपल्याला आठवतं, आपण कुठेतरी गायब होतो आपलं शिक्षण झाल्यानंतर, तर ते एक व्हॉट्सअप तर्फे आपण एकत्र येतो आणि आपल्या सुखदुःखात आपल्या ज्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत त्यामुळे एकत्र येतो आणि आता जे चाललंय त्याच्या पुढे पण आपण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ आणि तुम्ही 1986 ची आलेली मुलं, तुम्ही म्हणजे बाईंचा म्हणजे माझी आई त्यांचा या ठिकाणी आज तुम्ही सत्कार केला, मला खरोखर भरून आले. म्हणजे तुम्ही त्या वेळची आठवण 40 वर्षानंतरची सुद्धा या ठिकाणी तुम्ही ठेवलं, ही माझ्याकडे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की सहजा असे कोण आठवण ठेवत नाही की आपल्याला एवढ्या वस्तूचं पाहिजे आणि आपण जाऊन सत्कार करूया. आईचं गावात सुद्धा सत्कार केला, वाडीत सुद्धा केलं, त्यांच्या माहेरी सुद्धा केलं, पण त्याच्यापेक्षा मला हे सत्कार खूप मोठं वाटलं की तुमच्या एक खरोखर धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. हॅलो, आता सगळ्यांची बात मनोगत सगळ्यांनी व्यक्त केले. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर येऊ शकतं माईक घेऊन. आता मी बाईंबद्दल मला असं थोडंसं बोलावं असं वाटतं. बाई त्यांचं माहेर लाडकर पाटील घराणं, त्यांचा भाऊ आहे म्हणजे विजय पाटील, नाट्य कलाकृती क्षेत्रात खूप गाजलेला व्यक्ती आहे तो. आणि अजूनही कोरिओग्राफी वगैरे गावात काही प्रोग्राम असतात विजय पाटीलच करत असतात. असं त्यांचं घराणं म्हणजे शिकलेली खूप माणसं आहेत त्यांच्या घराण्यात, पाटील घराण्यात. आणि मी बाईंबद्दल माझा अनुभव सांगतो. असं मी त्यांच्या नंदेचा मुलगा लागतो, म्हणजे त्या माझ्या मामी लागतात आणि मामी म्हणून मी त्यांना मामी बोलतो, पण त्या पण मला आदराने बाला म्हणून शब्द वापरतात. म्हणजे त्या मला अवजव बोलतात. म्हणजे शाळेत शिकताना पण शिक्षण घेताना पण त्या मला अवजव बोलायच्या, अजूनही अवजव बोलतात. म्हणजे बाला तुम्ही या इकडे जा तिकडे कधी आलात कधी गेलात असं शिकवताना पण ते बोलायच्या. असं काय म्हणजे अवजव करायच्या. हे त्यांच्या मनाचं मोठेपण आहे. बाईने वय नाही बघितलं पण त्यांचं मन मोठं, म्हणजे वय माणुसकी बघितली, म्हणजे नातेसंबंध बघितले. हे बाईंचं मनाचं मोठेपण. आज मन जिंकलं म्हणून त्यांनी जग जिंकलं असं बाईंचं हे आहे. आता बाईंना मी 2 शब्द बोलायला सांगतो, त्यांनी आपलं मनोगत तिथं मांडावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, माझे नाव अनिता अनंत मुळे, उर्फ आशाबाई मला बोलतात. मी जेव्हा इथे लग्न होऊन आली, माझी काही परिस्थिती चांगली नव्हती, पण मला काही 1 रुपया द्यायचे त्याच्यातच माझा म्हणजे मला खूप आवड होती शिक्षणाची. तर देवळामध्ये मीटिंग होऊन मला लोकांनी विचारलं की तू हे काम करशील का? पण मी म्हणाली हो, कारण मी मुलांच्याच राहिलेली. मला मुलं खूप आवडतात, मला कुठलीही गोष्ट आवडत नाही. पण लहान लहान मुलं त्यांची रडतात काय, ओरडतात काय हे मला ऐकवत नाही. कुठल्या घरात मुलं रडत असेल माझ्या कानाला ऐकवत नाही, मी लगेच धावत जाणार. माझ्या मराठी शाळेतली जरी पोरं पडली, बाईचं कुठे लक्ष असू दे, तरी माझ्या पोराने मलमपट्टी लावणार, सगळं काय करणार. हे माझं पहिल्यापासून हे विषय होतं. आणि मी जेव्हा ह्या मुलांना शाळेत 1986ला शाळा घेतली, त्या लोकांनी मला देवळातून विचारलं की तू करशील का? मी तेव्हा 7वी नापास होते. मी माझी हे करत नाही, 7वी नापास होती. आणि मी ते शिकवायला घेतलं. मी सांगितलं मला 1 रुपया सुद्धा चालेल, कोण देत होते कोण नाही देत, का परिस्थिती आमची मुलांचीही नव्हती. आणि ह्या परिस्थितीत आम्ही त्या ग्रामपंचायतीच्या पदवी, चौकशी पदवी, आमची मुलं किती हे धमाधम मारतात काय, पण मी अशी म्हटली नाही, मुलं माझीच. त्यांना तेव्हा मारत पण होते, खूप मारले ना, असं नाही. त्यांना चांगलीच मारून सरळ करायची, बंद खोलीत ठेवायची. ते काय करायचे आय बाय ओरडून, तरी मी कधी सोडलं नाही त्यांना. तुम्ही घरी सांगा, माझे तेव्हाचे जे पालक होते ते मला येऊन सांगायचे घाबरू नका, आम्ही तुमच्या घरी येणार नाही.
तुम्ही मारला की काय केला ते. आणि अशा पद्धतीने मी माझं एवढं देव होतं की माझ्या चंद्रनगर गावची मुलं एवढी हुशार झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती हुशारच नाही, त्यांना खेळायला पाहिजे. मग त्यांना आम्ही कबड्डी शिकवताना सुद्धा मी बाई असून सुद्धा कबड्डी कशी खेळायची, लाईफ टचवर कुठे जायचं, काय करायचं हे मी लहानपणी कुठे गेली तर बघायची, काय काय चाललंय यांचं. म्हणजे कबड्डी कशी खेळतात, लंगडी कशी खेळतात, हे काय करतात, हे सगळं मी त्यांना दाखवायची. आणि त्याप्रमाणे हात धरून त्यांना कसं वळवायची, 7-7 बिळू काय असं करा. आणि जरी कबड्डीमध्ये ते एखादा जरी मुलाला मार पडला तर मी तो विचार करायची, रडू नको बाळा, घरी सांगायचं नाही, आपण कसंही करू. काहीला काही खायला नसायचं, बिचारी किती पोरं किती बरी 10-12 यायची, त्यांना जेवण नसायचं. म्हणजे माझ्या शाळेत तेव्हा सुद्धा फक्त यायचा तो मी त्यांना द्यायची. परंतु माझ्या जो घरी असं जेवण खावण आता 5 वाजेपर्यंत मुलं राहायची, ती कशी उपाशी करणार हे मला पटायचं नाही. माझे पण हाल होते, तरी पण त्या मुलांना मी खायला द्यायची. पण संडास करायचा. मी माझ्या पण मदत संपन्न होईल याला सांगितलं होतं की आपली मुलं आपण शिकवतो, आई बाबा आपल्याकडे पाठवतात, त्यामुळे त्यांना लाज येईल असं बोलायचं नाही. त्यांना असं बोलायचं, बाळा संडास झालाय ना, घाबरू नको, मी आहे ना, आम्ही काढू. त्यांचं सगळं काही व्यवस्थित करायचं नाही. माझ्या मुलाचे कपडे, माझ्या मुलीचे कपडे घालून मी त्यांना पाठवायची. कारण त्यांना वाटायला नको की ह्या बाई अशा वागतात. कारण त्या माझ्या ह्याच्यावर शाळेत यायच्या आणि मुलं कसल्या पिशव्या, कुठे दप्तरं होती बिचारी घेऊन, आणि आईशी त्या मला सांगून जायच्या. आपल्या मनाची गोष्ट आहे का, आई त्याची खूप गरिबातून निघाली, ती बिचारी कोयले विकायला येते. म्हणजे तो तीच विकत होती, मी पण शाळेतून जाऊन कोयले विकत होती, लाठी विकत होती, वरणी विकत होती. कारण माझ्या परिस्थितीला मला पाहिजे होतं ती मी करत होती. तर हा मोठ्या मोठ्याने रडायचा. तिथे ह्याचं झाड होतं आशेलाचं, त्याच्या खाली इकडे खांड पडलेली, इकडे खांड पडलेली, तू रडायचा होता. पण मी काय म्हणायची, बाबा हे आईला तुझ्या कमवायला पाहिजे, तुला तिने नाही कमवलं तर मग तो गप्प राहायचा. त्याच्या अगदी सगळ्यांनी म्हणजे हे काय पडलेलं असते खांडका, ती सगळं धुवायची आणि डोकं बसवायची. ती यायची कोयला विकून, तिला समाधान वाटायचं. मी म्हणायची, बाया घाबरू नको, तुझा मुला बरोबर आहे. आणि मग हे मुलं पण मस्ती करायची, मी पण मारायची. परंतु 2 मिनिटात मी त्या मुलांना जवळ घ्यायची. जवळ अशी घ्यायची काय, तुम्ही जमिनीवर बसायची घ्या, किंवा कुठे पुढच्या होत्या आणि कुठे बसत होतो. आणि थोड्या दिवसांनी मला हे सगळं झाल्यानंतर 7वी नापास, तेव्हा माझे काही विषय म्हणजे गावचे पण लोक तेव्हा सांगत होते, ते बोलले, आशा तू नापास आहेस, पण तुझी जागा घ्यायला दुसरा कोणतरी आहे, तू ह्याचं काय करे. आणि माझी मराठी शाळेचे शिक्षक त्याला खूप सपोर्ट करायचे. माझ्याकडे म्हणजे घालायला काही नव्हतं, जुन्या साड्या हे कर ते कर, तर त्या गोष्टीत मी यायची. मला काही कल्पना नव्हती, मी ते सगळं घालून यायची. पण मी यायची कारण तुकाराम महाराज जसं मातीत उडवताना त्यांना फक्त विठोबा दिसतो, तसं मला शिकवताना माझी मुलं दिसायची. मला संसार नवरा कोण काय दिसत नव्हतं, मला फक्त माझी मुलं दिसायची. तेव्हा त्या बाईंच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही खूप काय केलं. आणि मग ते जेव्हा माझ्यावरती म्हणजे दुसरी बाई 10वी पास असली तर बरं झालं ना, मग माझं खाली पण म्हणजे त्या लोकांनी सांगितलं, बघ आशा, ज्याचे माझे पण पैलूचे लोक होते, त्यांनी 5 वाजता माझं नापास ते मी बसून मी पास झाली. तर मला 500 रुपयाची बक्षीस दिलं, 53% पास झाली. आणि नंतर माझं नाव आलं. पण माझ्यावर 10वी शिकलेल्या होत्या, मी 7वी पास होती, त्या 2 जणी निघाल्या माझ्यावरती. मग गाववाल्यांनी सकाळी उठून तानाजी म्हणून जगदाळे सरपंचबाईंचे मिस्टर सासरे, बाबाजी शिकवण जाधव, असे कृष्णा जोगळे, असे बरेच काही आपले लोक, गणपत शिकवण, हे सगळे म्हणजे गेले आणि सांगितले आमच्या बाईचं नाव लावा. बिचारी 1 रुपयातून शिकले. मी आपली, मला काय कुठे बोलता येत होतं का, नव्हतं बोलता येत. आणि मला तिकडे नेलं की आशा तू घाबरू नको. आणि माझा नंबर आला आणि मी 1990ला व्यवस्थित म्हणजे मला हे मिळालं, म्हणजे शाळेतून तिकडे मिळालं, त्या मी करायला लागले. एवढं बोलून म्हणजे आत्ताची मुलं आहेत, आत्ता सुद्धा माझी छोटी छोटी मुलं बसते, त्यांना एवढंच गोष्ट पाहिजे. आत्ता 5 वर्ष झाली मोबाईल आलाय, ते एवढं मला काही जमलं नाही, पण जमवून घेतलं, कसं तरी काय केलं. पण ह्या मुलांना काय पाहिजे असतं, सरकारचा नियम दुसरा असतो,
पण ह्या मुलांना आपल्या आई बाबांबद्दल त्याविषयी सांगितले पाहिजे. तुम्ही आज एवढे लहानपणी 3 वर्षाचे असताना तुम्ही शाळेत आला. कुठे आला? शाळेत आलात, म्हणजे अंगणवाडी. तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की आई बाबांच्या पाया पडा, देवाला अगरबत्ती लावा, आई बाबांच्या पाया पडा, जन्मभर आई बाबांना विसरू नका. परंतु तुम्ही नक्की विसरणार नाही, कारण आज 3 वर्षाच्या मुलांनी आज माझे 38 ते 40 वर्षात आठवण ठेवणार, म्हणजे मी धन्यवाद. आणि मला कुठेतरी वाटायचं माझी मुलं शिकून गेले. मला असं कोण बोललं ना की मी कधीतरी आठवण करायची, माझी मुलं शिकून गेले, पण मला कधीतरी आठवण करायला मला येते. आणि माझं त्यांना मी सांगेनच. मला जर जास्त पण उलटं सुद्धा बोललं ना तर मी माझ्या मुलांना सांगेन. पण आज मी तुमची आठवण काढते की माझ्यासाठी तुम्ही आज एवढ्या ह्याच्यामध्ये धावून आलात. आज मी तुमचा अभिमान करते. एवढे बोलून मी माझं भाषण संपवते. आता आपण कार्यक्रमाचा शेवट करतोय. आपण नाश्ता केल्याशिवाय कोणी जाऊ नये. आता शेवटी आपण नाश्ता करणार आहोत, सगळेजण चहा पाणी घेणार आहोत. नंतर आपण कार्यक्रमाची सांगता करूया. बसतो एक आलेली नंतरची आलेली एक गोष्ट, आपली सरस्वती देवी आहे ना, ती आपल्याला बदलावी लागणार. सत्य आहे. ही काय करते? भांडी घासते. विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरवणी बुद्धी मोरेश्वरा आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता भवितो शवी एक खडा दुर्गे दोन खडे तिरके तीन खडे चौकीच्या 4 खडे पाची पाच खडे साई 6 खडे साती 7 खडे आठी 8 खडे 9 10 खडे गाई 10 खडे. मला सांगा, भूमीला पाय किती? गुणगुण असते की नाही चांगला, तिला पाय किती? भूमीला पाय 32. किती? 32. भूमीला पाय किती? 32.
मग आपल्या खेकड्याला पाय किती? 10. बरोबर. खेकड्याला पाय किती? हा. फुलपाखराला पाय किती? 6. बाई मस्त पुन्हा एकदा. पाठ करून घ्या. बाई मी उद्या गुराशी जाणार आहे. अक्षर क ची क कमळ क ची अक्षर 10 बनवायची. किती? 10. कारण रात्री आईला सांगा आम्हाला क ची अक्षर बनवायचे. अक्षर बनवताना 2 अक्षरांची अक्षर क प काय तुम्हाला बनवता येतील ती 10 बनवायची. आणि मला इकडे सांगायचं कागदावर लिहून आणायची. नाही आला तर मारणार. मला
Ha